खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी रेल्वे परिसरामध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वे पूर्णतः ठप्प झाली आहे। गेल्या 16 तासांपासून अनेक एक्सप्रेस रखडलेल्या आहेत। त्यामुळे हजारो प्रवासी सध्या जागोजागी खोळंबलेत। 2 तासांमध्ये रेल्वे सुरू होईल अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती, मात्र अद्याप रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। गेल्या 16 तासांपासून प्रवासी रखडलेले आहेत वेगवेगळ्या स्थानकांवर। आपण 3 दृश्य पाहतोय। 16 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प आहे। तेजस, तुतारी, मडगाव, जनशताब्दी, दिवा रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्यात। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे, तर रत्नागिरी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, 16 तास उलटून गेलेत, अजूनही दरड हटवण्याचं काम सुरू आहे। वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय, काय भावना आहेत या सगळ्या प्रवाशांच्या? अमोल, प्रज्ञा, आता मी त्या स्पॉटला आहे, नातूवाडी जो बोगदा आपण म्हणतो, ज्या ठिकाणी साधारणपणे ही दरड अगदी त्या बोगद्याला लागून खाली आलेली आहे, त्या स्पॉटला आहे। तिथे हे काम सध्या सुरू आहे। जर आता आपण बघितलं, हा पोकलन आहे आणि या पोकलनच्या माध्यमातून जर व्हिडिओ आपल्याला दिसत आहे त्याच्यानुसार हा जर दगड बघितला तर हा मोठा दगड सध्याच्या घडीला तिथून काढला गेलेला आहे आणि तो दगड आता नेमका कुठं टाकायचा किंवा साधारणपणे सेफली तो टाकणं गरजेचं आहे, त्याच्यावरून एकंदरीत आपल्याला इथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो। अर्थात दगडगोटे तर आहेतच, पण हा मोठा दगड आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं पलीकडच्या बाजूला, तर माती जी आहे ती सध्याच्या घडीला अगदी ट्रॅकवरती आलेली आहे। ती अद्याप पूर्णपणे त्या ठिकाणावरून काढण्यासाठी यश आलेलं नाही आहे। अगदी जवळपास 14-15 तास उलटून या घटनेला गेलेल्या आहेत दरड खाली आल्यानंतरच्या, पण युद्धपातळीवरती काम सुरू आहे। अगदी रात्रीपासून हे काम सुरू झालं आणि अद्याप देखील हे काम आत्ताच्या घडीला सुरू आहे। शेकडो जे हे कामगार आहेत, काही अभियंते आहेत, कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत, ते या ठिकाणी सध्या काम करत आहेत। पण पावसाचा जोर देखील थोडासा आहे, सरींवरती पाऊस बरसतोय आणि अद्यापही किती वेळ जाईल हे आत्ताच्या घडीला तरी सांगणं कठीण आहे, असंच आपण म्हणू शकतो। विविध स्थानकांमध्ये जे काही प्रवासी खोळंबलेले त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे वाहतूक व्यवस्था करण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीला कोकण रेल्वेकडून सुरू आहे, पण अपूर्ण आणि अर्धवट माहिती मिळते असं कोकण रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक नाराजी देखील किंवा नाराजीचा सूर देखील हा प्रवाशांमध्ये उमटताना दिसून येतोय। प्रज्ञा, अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जर दृश्य आपण पाहतोय नातू बोगद्याजवळची, जिकडे दरड कोसळली होती ती दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। प्रतिनिधी अमोल मोरे स्वतः तिथे जाऊन ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला दाखवतात। तर गेल्या 16 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प आहे। अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना कोणतीच माहिती व्यवस्थित आणि पूर्णपणे मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांचाही मोठा गोंधळ उडतोय। त्यामुळे प्रवाशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संताप आपल्याला दिसून येतोय। तर आता प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळे पर्याय काय, तर कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे। वेगवेगळ्या स्थानकामध्ये प्रवाशांकरता बसची व्यवस्था केली जाते। ज्या ट्रेन वेगवेगळ्या स्थानकामध्ये उभ्या होत्या त्या तिथेच रद्द करण्याचा निर्णय होतोय प्रवाशांकरता, त्यामुळे बसची व्यवस्था केली जाते। पण या बसमध्ये चढताना सुद्धा गोंधळ गर्दी करू नका असं आवाहन रेल्वे प्रशासनाचं। आणि संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आपण पाहू। चिपळूण स्टेशनला आहोत कधीपासून आणि अजूनपर्यंत आम्हाला काही न्यूज, फक्त 4 तास लेट गाडी एवढंच फक्त आम्हाला सांगण्यात आलं होतं। रात्रभर झाला, अजून काही अनाउन्समेंट नव्हती। आता थोड्या अर्ध्या तासापूर्वी आम्हाला एक अनाउन्समेंट आली की तुम्हाला पनवेलपर्यंत जायसाठी एसटी बस सोडल्यात, पण एसटी बस किती आहेत काय आहे ते कोणालाच माहिती नाही। ट्रेनमध्ये व्यवस्थित पाणी पण नाही, व्यवस्थित वॉशरूम नाही, काय नाही। रात्री पेंट्री 10 वाजता बंद झाली, 10 वाजता पेंट्री बंद झाली। 10च्या नंतर आम्हाला काहीच खाण्यासाठी उपलब्ध नव्हतं। इथले चिपळूणचे जे वडापाव वगैरे जे होते ते खाऊनच आम्ही रात्रभर होतो। जे आम्ही घेऊन आलो होतो ते संपवलं। तर रेल्वेतर्फे पण काही सवलत दिली नाही आहे आणि काही सांगत पण नाही आहे की बाबा गाडी आत्ता सुटणार आहे, कधी सुटणार आहे। लहान मुलांसंगत आम्ही आहोत, त्यांना दूध पाहिजे, त्याची पण व्यवस्था कुठे काय नाही।
नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन